पुढच्या 24 तासामध्ये या काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी पाहायला मिळेल। मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या YouTube चॅनलमध्ये। चला आज पाहूया आपण कोणकोणत्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या राज्यामध्ये कोणकोणत्या भागात तुरळक ठिकाणी व जास्त ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता जास्त दिसत आहे। पाहूया महाराष्ट्र 20 जून। उत्तर महाराष्ट्र 30 तासा काही भागात पुन्हा पाऊस होईल। धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर काही भागात पुढील गडगडाटी जोरदार पाऊस होईल। नाशिक, अहमदनगर काही भागात वळीव सरी होतील। कोकण, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, ठाणे, मुंबई, पालघर काही भागात 3 दिवस ढगाळ होईल। मध्य महाराष्ट्र 19 जून पुढील 2 दिवस ते 3 दिवस पुणे, अहमदनगर, दक्षिण सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली स्थानिक पाऊस जोरदार होईल। 25, 26, 27, 28 जून पर्यंत देखील पाऊस चांगला राहील। मराठवाड्याकडे पाहिले तर 19 जून 20 जून मराठवाड्यात लातूर, नांदेड, हिंगोली, बीड, उस्मानाबाद, जालना, बीड, परभणी या भागात स्थानिक वळीव पाऊस 23 जून ते 29 जून पर्यंत अनेक भागात जोरदार सक्रिय राहील। विदर्भाकडे पाहिले तर 19 जून पुढील 4 दिवस नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यात काही भागात पाऊस होईल। बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ काही भागात जोरदार सरी होतील। हे अंदाज आपण लक्षात ठेवावे। शेतकरी मित्रांनो, चला भेटूया पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल।